हॅलो, नमस्कार. वेलकम टू अर्थनिधी. गट क पूर्व परीक्षा याची फर्स्ट आन्सर की आली. त्याच्यामध्ये 15 पैकी 2 प्रश्नांची उत्तरं इकॉनॉमिक्सचे आहे. अपेक्षेपेक्षा आयोगाने वेगळी दिली आहे आणि आतापर्यंत आयोगाने जी काही परंपरा कायम ठेवली होती ती अजून परत पुढे कंटिन्यू ठेवलेली आहे, कुठली चुकीची उत्तर देण्याची. आता असं का म्हणतोय, तुम्हाला विथ ऑथेंटिक सोर्स दाखवतो. आता याच्यामध्ये आयोग उत्तर बदलेल का, याचा काही सोर्स आहे का, आयोग तो सोर्स ऍक्सेप्ट करेल का, हे सगळं दुय्यम आहे. कारण याच्या आधी एक सेंटर सेक्टर आणि सेंटर स्पॉन्सर स्कीम याचा एक प्रश्न होता. तिथं क्लिअर कट आपण सोर्स दाखवले होते आणि फर्स्ट आन्सर कीनुसार आयोगाने चुकीचं उत्तर दिलं होतं, तसंच चुकीचं उत्तर सेकंड आन्सर कीनुसारही ठेवलं. त्यामुळे तो आयोगाचा अधिकार आहे. प्रश्न, ऑप्शन्स, काय चूक बरोबर ठरवायचं. पण ऍज अ फॅकल्टी म्हणून इकॉनॉमिक्स ज्यावेळेला शिकवतो ना, माझी मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी बनते की तुम्हाला योग्य काय विथ गव्हर्नमेंट सोर्स हे दाखवणं माझं काम आहे. ह्याच्यात अजिबात असं माझं म्हणणं नाही की आयोग हा कॅन्सल करतो का, आयोग उत्तर बदलल का, आयोगाने काय करायचं ते आयोगाने ठरवायचं. उद्या आयोगाने असं म्हणलं की सूर्य पश्चिमेतून उगवतो आणि सेकंड आन्सर कीनुसार तसंच ठेवलं तर त्याला पर्याय नाही काही, कारण तसे काही आपल्याकडे आतापर्यंत असलेले प्रश्न आहेत. मग आता सर तुम्हाला सर आयोग असा का करतो ते आयोगाला विचारायचं, त्याला मी काय सांगणार ना, बरोबर. ठीक आहे, सो इथं लक्ष द्या. म्हणून ज्याचा हा प्रश्न बरोबर आला त्याला असं वाटत असेल आता की सर नाही, याच्यावर काही क्लेम नाही करायचा, किंवा ज्याचा चुकला तो आवर्जून म्हणून सर याची मला सोर्स पाठवा, मी क्लेम करतो, ते तुमचा मुद्दा आहे. फक्त हा एवढं मात्र आहे, इथे जे आयोगाने उत्तर दिलंय ते चुकीचं आहे हे तुम्हाला दाखवून देतो. या इकडं त्याच्यात परत माझा उद्देश आयोगाला चूक ठेवायचं, आयोग असा तसा काहीच नाही बाबा. जे काय असेल ते तुम्ही आणि आयोग हे करा, पण इथं ती जबाबदारी कुठली माझी. उद्या असं वाटायला नको की हा प्रश्न किंवा तो कन्सेप्टच आपण चुकीच्या पद्धतीने आयोगानुसार शिकला पाहिजे. अजिबात नाही. आयोगाने सेकंड आन्सर कीनुसार चुकीचं उत्तर ठेवलं आणि तुम्ही ती कन्सेप्टच चुकीची शिकलात तर पुढे फार मोठा फटका बसू शकतो, जर प्रश्न रिपीट झाला तर. त्या पद्धतीनं या इकडं बफर स्टॉक. आता बफर स्टॉकची कन्सेप्ट काय ऍक्च्युली, इथं त्यांनी जनरल विचारलं, अन्नधान्याची बफर स्टॉक हे याकरिता आहे म्हणल्यानंतर त्याचा हा पण पर्याय आहे आणि हा पण पर्याय आहे. तर आता आपण इथं 2 उत्तर दिलं होतं, अ आणि द. त्याचे प्रूफ आहे का, म्हणजे आपण दिलेलं उत्तर चुकीचं आहे का, तर नाही. आयोगाने आता काय केलंय, इथं अ च दिलेलं आहे म्हणजे ड दिलं नाही, त्याच्यात कन्सिडर केलं नाही, फक्त अ. ठीक आहे, या इकडं म्हणजे हे इथं लक्षात ठेवा. सेल इन ओपन मार्केट, म्हणजे बऱ्यापैकी सोर्स इंग्लिशमध्ये म्हणून तुम्हाला इकडे तुम्ही ऑप्शन सेल इन ओपन मार्केट, खुल्या बाजारात विकण्यासाठी. हे तर आहेच, आयोगाने मान्य केले, हे सोर्स मध्ये पण आहे. पण हे जे नाकारले ना ते सोर्स मध्ये आहे का बघू आपण. या हा हे सांगतो समजून काय आहे ते. या इकडं बजेटचं डॉक्युमेंट आहे, ह्याच्यामध्ये क्लिअर कट फूड ग्रेन्स, प्रोक्युरमेंट आणि स्टॉक्स त्याच्याबद्दलचे 3 महत्वाचे पॉईंट्स आहेत. सेंट्रल गव्हर्नमेंट मेंटेन फूड स्टॉक कमिसमेंट विथ द रिक्वायरमेंट. एक काय, फूड सिक्युरिटी, पहिला जो आपला आता मुद्दा नाही सोडून द्या. दुसरं पीडीएस, पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम. आणि मग इथं मोस्ट इम्पॉर्टंट मार्केट इंटरव्हेन्शन, स्टॉक फॉर रिलीज इन द ओपन मार्केट, हेल्प टू मॉडरेट द ओपन मार्केट प्राइसेस. हे सगळं मी टेलिग्रामला टाकलं, डोंट वरी. जर तुम्हाला दिसत असेल ना टेलिग्रामला, हे व्यवस्थित देईल टाकून. या इकडं आता इथं परत पीआयबी गव्हर्नमेंटचे सोर्स आहेत, कुठले असे रॅन्डम वेबसाईट्स किंवा काय सोर्स नाही आणलेले आहेत. क्लिअर कट इथं बफर नॉर्म्स दिसत असेल मी वाचून दाखवतो. आता या बफर नॉर्म्सच्या पुढं हे इथं द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया सेल्स सरप्लस फूड ग्रेन ओपन मार्केट सेल स्कीम. ठीक आहे, आता असं आहे अजूनही हे टाकेल तुम्हाला मी. ह्याच्यात इथं त्यांनी परत दिस हेल्प्स इन्क्रीज द अवेलेबिलिटी ऑफ फूड ग्रेन इन द मार्केट, कंट्रोल इन्फ्लेशन, इन्शुअर फूड सिक्युरिटी अँड मेक फूड ग्रेन मोर अफोर्डेबल फॉर द जनरल पॉप्युलेशन. हा आता ही उलट समजा एखाद्या ऍग्रिकल्चर युनिव्हर्सिटीज आहे, ही आपण जरी नाही गृहीत धरली, हा क्लिअर कट पीआयबीचा सोर्स आहे. त्याच्यात मेन्शन केलेलं आहे की द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया सेल्स सरप्लस फूड ग्रेन्स, आणि इथं पण तसं मेन्शन केलेलं आहे. या इकडे आता सेल्स इन ओपन मार्केट, तिथं पण ओपन मार्केट होतं. त्यामुळे इथं हा जो कन्सेप्ट आहे बफर स्टॉकचा, त्याच्यामुळे दोन्हीही पर्याय लागू होतात, याचा विषयच येत नाही, पण हे 2 लागू होतात. आता इथं शक्यता कशी आहे, म्हणजे आयोगाचं उत्तर आपण कधी गृहीत धरलं असतं जेव्हा अन्नधान्याचे बफर स्टॉक मुख्यतः प्रामुख्याने कशाकरिता असतात, मग म्हणलं असतं की प्रायमरी उद्देश ऑब्जेक्टिव्ह हे आहे. आणि ज्या वेळेला अशी काही परिस्थिती येते जेव्हा काहीतरी हे झालेलं आहे, प्रोडक्शन कमी झालेलं आहे किंवा दुष्काळ अजून काही कुठल्या अशा परिस्थितीमध्ये, असामान्य परिस्थितीमध्ये, मग मात्र हे लागू होतं. पण इथं सरळ सरळ जनरल स्टेटमेंट दिलेलं आहे, त्यात मुख्यतः प्रामुख्याने असा शब्द असला तर आपण आयोगाचं उत्तर मान्य केलं असतं. जनरल स्टेटमेंट केल्यामुळे हे दोन्हीही त्याला लागू होतात. त्यामुळे पॉसिबिलिटी अशी आहे की आयोगाने याचं उत्तर हे देणं अपेक्षित आहे.
आता शेवटी नाही दिलं तर तो आयोगाचा अधिकार आहे. पण जर तुम्हाला बफर स्टॉकची कन्सेप्ट क्लिअर करायची असेल तर त्याला हे दोन्ही पॉईंट लागू होतात. त्याच्या व्यतिरिक्त हे इथं त्याचे अजून वेगळे फंक्शन्स. मिनिमम रिझर्व्ह साठी काही स्टॉक ठेवला जातो, जे आपण फूड सिक्युरिटी म्हणतो. इथं परत पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम पीडीएस आणि ओपन मार्केट मधला आपण जो आता म्हणतोय तो वाला सेल वाला पार्ट तो इथे येतो. असे तीनही अँगल बफर स्टॉकचे आहेत. इज दॅट क्लिअर? हा झाला इथंचा पहिला प्रश्न. आयोगाने उत्तर हे दिलंय. ऍक्च्युली असायला पाहिजे 2. शेवटी आता आयोगाचा निर्णय. सोर्स तुम्हाला मी आपल्या अर्थनीती बाय गजानन बस्के टेलिग्राम चॅनल सर्च करा, तिथं व्यवस्थित टाकून देतो विथ लिंक. नुसतं फक्त इमेज नाही तर प्रॉपर लिंक. पुढं हा एक प्रश्न क्लिअर झाला. आयोगाने काय उत्तर दिले आणि काय असलं पाहिजे. तुम्हाला सर आता हा प्रश्न काय तुम्ही करून काढला, ह्याचा तर काही विषयच नव्हता. नाही विषय मान्य. याच्या उत्तरामध्ये मी परत सांगतो काहीही प्रॉब्लेम नाही. आता काही तज्ञ विद्यार्थी असतात, मी विद्यार्थीबद्दल बोलतोय की नाही सर असं कुठं असतंय का, काही असतंय का, बाबा तू तज्ञच ना, तू परीक्षा पास होशील, तू बघू नको. नॉर्मल स्टुडंट जे आहेत त्यांनी हे बघा. इथं काय आहे, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान म्हणजे नॅशनल फूड सिक्युरिटी मिशन म्हणजेच NFSM नॅशनल फूड सिक्युरिटी मिशन. पण इथं काय केलंय NPSM. मी इथं उत्तरात डाऊट आहे असं म्हणत नाही, नीट ऐका. पण आयोगाच्या चुका सांगतोय. कदाचित तुम्ही याच्यापर्यंत पोहोचले नसाल आणि मग आता सर नाही आमच्या ह्याच्याकडे लक्ष नव्हतं, आमचं चुकलंच नाही, हरकत नाही ना. पण हे माहिती असू द्या. आता काही विद्यार्थ्यांनी जर शॉर्ट फॉर्म व्यवस्थित केले असतील, त्याला माहिती की ही NFSM स्कीम आहे. हे इथं PIBचा सोर्स काय येतं, नॅशनल फूड सिक्युरिटी मिशन NFSM आणि इथं NPSM म्हणजे हा आयोगाचा प्रकार आहे. मागे आयोगाच्या सदस्याचं एक स्टेटमेंट आहे बघा, की त्यांनीच म्हणजे माजी सदस्य तिथून ते रिटायर झाल्यानंतर त्यांचंच असं म्हणणं होतं की आयोगाने जरा प्रश्नपत्रिकानं अशा एरर लिस्ट काढल्या पाहिजेत. त्याचे प्रश्न, त्याचे ऑप्शन्स असे कन्फ्युजिंग, असे विचित्र. ह्याच्यामध्ये काय होतं, चांगल्या प्रामाणिक अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचं नुकसान होतं. तो काहीतरी अभ्यास करून नीट गेलेला असतो, तिथं काहीतरी विचित्र दिलेलं असतं आयोगाच्या ह्याच्यामध्ये. हे प्रिंट मिस्टेक आहे. काही जणांना असं वाटू शकते की ही काही वेगळी स्कीम आहे का, कदाचित वेगळी लॉन्च झाली आणि मला माहित नाही, तर मग त्याचं परत तिथं उत्तर चुकण्याची शक्यता निर्माण होते. हे तुमच्या समोर यायला पाहिजेत म्हणून मी मानतोय. म्हणजे ह्याच्यावर तो डाऊट घ्यायचा आहे, काय करायचं आहे, क्वेश्चन कॅन्सल होईल का, परत सांगतोय मी आतापर्यंत जे बारकावे आहेत तुमच्या समोर आणण्याचा प्रयत्न करतोय, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये अलर्ट राहता येईल. हा एकमेव माझा उद्देश आहे. ह्याच्या मागे बाकी ते उत्तर बदललं पाहिजेच का, कॅन्सलच केला पाहिजे का, अजिबात नाही. रिअलिटी, प्रश्नपत्रिकामधले कीवर्ड्स, एरर्स, प्रिंट मिस्टेक्स, इंग्लिश, मराठी, शॉर्ट फॉर्म जे काय असेल तुमच्या समोर येतात, त्या तयार राहा. ठीक आहे, हा एक पॉईंट झाला. आता इथं ह्याच्यामध्ये परत येईल मी. इथं जर अन्नधान्याची बफर स्टॉक मुख्यतः प्रामुख्याने हा शब्द असला असता तर डेफिनेटली हे उत्तर बरोबर आहे. पण ते न दिल्यामुळे आपल्याला इकडंच जाणं अपेक्षित आहे. ह्याचा तर काही विषय नाही, फक्त काय चूक आहे तुम्हाला ते माहिती असली पाहिजे विथ सोर्स. यस, हा वाला प्रश्न. आता इथे एक बऱ्याच जणांना असं वाटतं की सर आपण परत ब आणि क दिलं होतं आणि इथं आयोगाने आता काय केलंय, अ ब क म्हणजे तिघांना घेतलेलं आहे. ऍक्च्युली कन्सेप्ट काय बघा, डेप्ट, पब्लिक डेप्ट, सस्टेनेबिलिटी. ठीक आहे. आता सस्टेनेबल डेप्ट ही जी कन्सेप्ट आहे ना, ती ऍक्च्युली काय सांगते, ॲबिलिटी टू रिपे म्हणजे भविष्यात तुम्हाला ते कर्ज परत करण्याची क्षमता राखणे, ठेवणे म्हणजेच डेप्ट सस्टेनेबिलिटी. किंवा डेप्ट सस्टेनेबिलिटी म्हणजेच काय, की तुमचं जे काही कर्ज आहे तर ते खूप वाढलं नाही पाहिजे, कॉन्स्टंट ठेवता आलं तर अजून चांगलं, त्यालाही आपण सस्टेनेबल डेप्ट म्हणतो. नाही तर काय करता आलं पाहिजे, तुम्हाला प्रमाण कमी करता आलं पाहिजे. म्हणजे एकतर माझ्यावर समजा 100 रुपये कर्ज आहे, तर ते 100चा आकडा कसा कॉन्स्टंट ठेवायचा प्रयत्न करता येईल ते करा, त्याला सस्टेनेबल डेप्ट म्हणायचं. नाही तर मग काय करायचं, 100च्या ऐवजी 90 रुपये कर्ज झालं, कमी झालं प्रमाणात, 80 रुपये कर्ज झालं, रिड्यूस करणे. क्लिअर. अशा सगळ्या गोष्टी आहेत ह्याच्यामध्ये. इथं जास्त प्रॉब्लेम कुठे येतो, डेप्ट शुड बी नील म्हणजेच इथं काय म्हटलं शून्य. आता या इकडं चला, वर्ल्ड बँकेचा हा सोर्स आहे. डेप्ट सस्टेनेबिलिटी जी कन्सेप्ट आहे ती त्यांनी इथे दिलेली आहे. ह्याच्यामध्ये जे पॉइंट्स दिलेले आहेत इथं कुठेही तुम्हाला झिरो हा प्रकार दिसत नाही. हे पण मी टाकतो, बारकाईने वाचा आणि बघा, झिरो नाहीये. पुढं नीती आयोगाचा तोही इथं टाकलेला आहे. इथं सगळीकडे एकच काय दिसतं, एक तर तुम्ही कॉन्स्टंट ठेवा किंवा कमी करा किंवा रिपे करण्याची क्षमता निर्माण करा, हा सगळा प्रकार आहे. पण इथं कुठेही झिरो तुम्हाला दिसत नाही. हे पण वर्ल्ड बँकेची एक जस्ट रँकिंग दिली आहे. आतापर्यंत जे लोकांनी म्हणजे देशांनी कर्ज घेतलेले सरकारने, तर त्याच्याबाबत सस्टेनेबिलिटी बद्दल त्यांनी एक रँकिंग दिली, हे पण टाकेल मी तुम्हाला. यस, तुम्हाला सर ह्याच्यामध्ये
इथं हे शून्य, ह्याला काही नाही, आपण गृहीत धरू शून्य झाले पाहिजे. मग जर तसं असलं असतं तर ही जी कन्सेप्ट आहे वर्ल्ड बँकेची, नीती आयोगाची, मग ह्याच्यामध्ये ते झिरो हा शब्द टाकायला विसरले का? त्यांच्या डेफिनेशन मध्ये कुठंही कर्ज हा शून्य असणं असं नाही. आणि मग त्याच सस्टेनेबिलिटी बद्दलच जर प्रश्न असेल तर तिथं शून्य हे कम्प्लिटली चुकीचं आहे. बरं, अजून एक, आता या प्रश्नात त्यांनी काय केलंय बघा, सार्वजनिक कर्जाच्या स्थिरतेसाठी सामान्यतः म्हणजे जनरली ऍक्सेप्टेड. आता जनरली ऍक्सेप्टेडचा अर्थ काय घ्यायचा? ऍज पर IMF, ऍज पर वर्ल्ड बँक, ऍज पर नीती आयोग, कोणाबद्दल घ्यायचा आहे? म्हणजे क्लिअरिटी नाहीये. मी हे सांगतोय, म्हणजे प्रश्न असे जर वेग काढले तर आपण अर्थ काय घ्यायचा? पण तरी मी व्हेरीफाय करून मी IMF, वर्ल्ड बँक, नीती आयोग वगैरे जेवढं शक्य आहे ज्या संस्था आहे ज्याला आपण ऑथेंटिक सोर्स म्हणतो त्यांच्याच सोर्समध्ये कुठंही सस्टेनेबल डेट म्हणजे झिरो असणे असं नाही. आणि जर त्यांच्या सोर्समध्ये सापडत नाही तर मग आता कुठल्या सोर्समधून ते आणायचं आणि मग ते इथं लागू करायचं. सो लक्षात घ्या. बाकी आता आपण आपलं इंडियाचं गव्हर्नमेंट म्हणू किंवा IMF, वर्ल्ड बँकेचे काही रिपोर्ट्स म्हणू, त्याच्याबाबत हे आहे. इथंपर्यंतचा आत्ता जो सापडला तो आहे. आणि हा मोस्ट इम्पॉर्टंट, इथं जर कुठं पर्टिक्युलर काहीतरी जो आयोगाचा सोर्स आहे, जी संस्था आहे ती मेन्शन केली असती तर कदाचित त्या संस्थेमार्फत मग हे बरोबर असलं असतं. पण जनरली हा शब्द वापरल्यामुळं हे कुठेही आपल्याला ऑथेंटिक सोर्स मध्ये सापडत नाही. जे सोर्स आहेत तुम्हाला हे सुद्धा शेअर करतो जिथे झिरो नाहीये. म्हणून आयोगाने दिलेलं उत्तर काय याचं? अ, ब, क. आणि आपण इथं ब आणि क म्हणजे हे दोन बरोबर आहेत. आणि आता आयोगाने मात्र तेही बरोबर दिलेलं आहे. क्लिअर? चलो, आता काही जणांना, बऱ्याच जणांना हे झेपत नसेल, डोक्यावरून जात असेल, म्हणून अर्थनीती पॅटर्न फॉलो करा. जे सुपरफिशियल वरवर असले ना, सर असं काय असतं का, सर जास्तच खोलात चाललेत किंवा काहीतरी विचित्रच प्रकार वाटायला लागलाय, बाबा तू नाही बघितलं तरी चालेल, तू चलो तुझा कार्यक्रम निवांत काय असेल ते. आणि काही जणांचं असं म्हणणं, सर आयोग काही बदलत नसतं. मी कुठं म्हणलं आयोग काय बदलतं, उत्तर चेंज करतं, काय कॅन्सल, काही नाही करत बाबा. ह्या प्रश्नाला इथं क्लिअरिफिकेशन दिलं पाहिजे. म्हणजे आपण ज्या वेळेला बॅचमध्ये हे सगळं करतो तेव्हा तुम्हाला क्लिअर कट आयोगाच्या प्रश्नाचा मी संदर्भ देतो. आणि तिथं मी असं नाही म्हणलं पाहिजे आयोगाने हे उत्तर दिले म्हणजे मग असंच आहे, हीच कन्सेप्ट नाही, चुकीचं आहे ते. जर आपण ऑथेंटिक सोर्स मधून जी कधी कन्सेप्ट घेत असेल तर ती इथं प्रश्नात चुकलेली असेल तर ते आपल्याला दाखवावी लागेल. तो एक मी उद्देश आहे माझा. चला, हे पण टाकेल मी टेलिग्रामला, बघून घ्या. ज्याला काय त्याला हे करायचं ते बघा. येस, कन्क्लुजन. मग हे सगळे दोन प्रश्न आता आपण जे बघितले त्याच्यानंतर हा प्रश्न आहे तुमचा कंबाईन ग्रुप बीचा 2024चा. काय? PM विश्वकर्मा स्कीम आहे ही सेंट्रल गव्हर्नमेंट स्पॉन्सर स्कीम. दोन प्रकार असतात फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन. त्यावेळेला बऱ्याच विद्यार्थ्यांना हा प्रकारच दोन वेगळा असतो हे माहित नाही. इथं परत प्रॉब्लेम कोणाचा झाला? सिरियस अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याचा झाला. ज्याला माहिती सेंट्रल सेक्टर स्कीम वेगळी आणि सेंट्रल स्पॉन्सर स्कीम वेगळी. ज्याला माहित नाही त्यानं मस्त सर नाही दोन्ही बरोबर, नाही चुकीचं आहे. हे आयोगाने लक्षात घ्या, सेकंड आन्सर की नुसार अ आणि ब दोन्हीही बरोबर ठेवलंय. फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन हे विधान चुकीचं आहे. या इकडं इथं काय दिलंय? PM विश्वकर्मा, इंग्लिशमध्ये बघा, सोर्स इंग्लिशमध्ये आहे. PM विश्वकर्मा ही काय? सेंट्रल स्पॉन्सर स्कीम म्हटलेलं आहे. या इकडं हे PM विश्वकर्मा सेंट्रल सेक्टर स्कीम आहे. अजून एक सोर्स दाखवतो. हे सगळे गव्हर्नमेंटचे सोर्स आहेत. PM विश्वकर्मा सेंट्रल सेक्टर स्कीम आहे, स्पॉन्सर नाहीये. परत PM विश्वकर्मा सेंटर सेक्टर स्कीम आहे, स्पॉन्सर नाहीये. आता तुम्हाला सर हे दोन वेगवेगळ्या कशावरून? परत गव्हर्नमेंटचा सोर्स. सेंट्रल सेक्टर स्कीम वेगळी, सेंट्रल स्पॉन्सर स्कीम वेगळी. आणि इथं सुद्धा परत हे डायरेक्टली लोकसभा वगैरे म्हणजे पूर्ण ऑथेंटिक गव्हर्नमेंट सोर्स. इथं सुद्धा क्लिअर कट दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत असं क्लिअर दिलेलं. हे पण टाकेल मी तुम्हाला. म्हणजे आता ह्या प्रश्नाचा संबंध नाही, पण मला हे दाखवायचंय की चुकीच्या गोष्टीला चूक म्हणत शिका. उगाच काहीतरी दिलंय का मग आयोगाने दिले आपल्याला मान्यच करावं लागेल, नाही करायचं ना मान्य. हे काय? हे बजेटचं डॉक्युमेंट आहे. इथं सुद्धा जर हे वेगळं नसलं असतं तर बजेटमध्ये सेंट्रल स्पॉन्सर स्कीमसाठी वेगळा खर्च, ठीक आहे, सेंट्रल स्पॉन्सर, आणि सेंट्रल सेक्टर स्कीमसाठी वेगळा खर्च, मग हे कशाला केलं असतं? आता हे क्लिअर कट वेगवेगळं आहे. आणि विश्वकर्मा सेंट्रल सेक्टर स्कीम आहे असं सोर्स सांगतो. आणि आयोग काय म्हणतो बघा आता, PM विश्वकर्मा स्कीम इज अ सेंट्रल गव्हर्नमेंट स्पॉन्सर्ड स्कीम. आणि उत्तर काय दिले आयोगाने? अ आणि ब दोन्हीही बरोबर, जे की कम्प्लिटली चुकीचं आहे. ब स्टेटमेंट. इज दॅट क्लिअर? आता एवढा सगळा खटाटोप आपण का करतो? कारण आपल्याला काही गोष्टी ह्या माहीतच पाहिजे. सूर्य पश्चिमेकडून उगवतो असं जर सेकंड आन्सर नुसार ठेवलं तुम्ही मान्य करणार का? सांगावं लागेल. नाही बाबा ते आता माझा आयोग का करतं? परत आयोगाला विचार, मला नको विचार. आपलं काम आहे हे इथं एवढं सांगायचं. या इकडं चला,
आता तुम्हाला सर आता पुढचा प्रश्न कुठला आहे, आता गट बचा आहे, गट कचा आहे, सगळंच होऊन जाऊ द्या. डाऊटफुल प्रश्नांचा कार्यक्रम होऊन जाऊ द्या की हा काय प्रकार आहे नेमका. कंबाईन ग्रुप बी आता झालेली जस्ट ग्रुप बी ची ग्रुप सीझन आहे. आता हा डाऊटफुल नाहीये, ह्याचं उत्तर बदलेल का वगैरे काहीच नाही, पण मला सांगायचं काय, हे विधान बरोबर आहे, हे चुकीचं दिलं, ह्याच्यात काही नाही. मी परत सांगतो, ह्या प्रश्नाला नो ऑब्जेक्शन किंवा आयोगाने चुकीचं दिलं नाही, पण इथं संदिग्धता काय आहे, भारताची ज्वारी वगळता तृणधान्याची उत्पादकता इथिओपियापेक्षा जास्त आहे. आता तृणधान्य त्याच्यामध्ये इथं मिलेट्स, त्यात ही मिलेट्स मध्ये स्पेसिफिक काय मेन्शन केले का, मिलेट्स मध्ये एक येते का, ज्वारी बरं, बाजरी, नाचणी, कुठलं, त्यातही इथं वर्ष मेन्शन केलंय. ह्या विधानात कुठं वर्ष आहे का, म्हणजे याचा ताळाला मिळच लागत नाही. नशीब हे चुकीचं दिलंय. आता बरोबर ठरवायचं तर शक्यच नाहीये. तुम्ही कुठल्या वर्षीच्या आकडेवारी विचारात घेणार, क्लेम करायचं तर काय क्लेम करणार, म्हणजे हे सगळं संदिग्ध आहे. एकतर तुम्ही इथं नीट बघितला, हे मिलेट्स मध्ये काय काय येतं बघा, हे बाजरी, ज्वारी, नाचणी, वरी, राळा, हे सगळे हे येतात ना. अरे मग याच्यामध्ये किती ज्वारी वगळता इतर तृणधान्य कुठले विचारात घ्यायचे, कुठल्या वर्षीच विचारात घ्यायचे, काही क्लिअरिटी नाहीये. आता ह्याचे पण काही आहेत, पाठवले मी ऑलरेडी टेलिग्रामला. इथं पण आता हा अजून जुना प्रश्न आहे, पण काय आणला बघा, केळकर समितीचा अहवाल हा कशाशी संबंधित आहे. हे तर दोन ऑप्शन येतच नाहीत, पण इथं पण काय केलं माहिती का, वित्तीय क्षेत्रातील सुधारणा. मग आता ते ब्रॉडली बघायला ते येतं, बरं इथं पण अप्रत्यक्ष कर विषयी सुधारणा. आता ऍक्च्युली ही समिती प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष कर ह्याच्या संबंधित आहे, पण इथं प्रत्यक्ष टाकलंच नाही, फक्त अप्रत्यक्ष टाकलेलं आहे. मग हा सगळा गोंधळ आपण ज्या वेळेला खूप चांगला परफेक्ट अभ्यास करतो, अशा काहीतरी अर्धवटपणामुळे, नीट ऑप्शन न दिल्यामुळे, प्रश्नातही काही नीट क्लिअरिटी न दिल्यामुळं अर्थच नेमका काढता येत नाही, किंवा त्याचे दोन अर्थ निघू शकतात, किंवा दोन पर्याय त्याचे उत्तर असू शकतात. हे सगळं लक्षात ठेवा आणि ह्याच्यानुसार मग हे सगळं करायचंय. बरं, मग आता तुम्हाला सगळ्याला सोल्युशन काय, सोल्युशन हे आहे की आपण अभ्यास अशा लेवलला करायचा, एवढ्या चांगल्या लेवलला की अशा एवढ्या डाऊटफुल प्रश्नावर आपला रिझल्ट ठरवूच नये. हे सगळ्यात बेस्ट कन्क्लुजन. आपला प्रॉब्लेम काय येतो, सर ह्याच्यामुळे माझा रिझल्ट गेला, मुळात आपला एवढा बाउंड्रीवर कट ऑफ का आणायची वेळ आली. इतर क्वेश्चन ह्याला सोडून माझं म्हणणं चला 15 पैकी हे 2 प्रश्न डाऊटफुल सोडून द्या, उद्या काय निर्णय घ्यायचा घेईल, पण आपण ह्या 2 वरच का रिझल्ट ठरवतो, ह्या प्रश्नाचं उत्तर स्वतःला एकदा विचारा. पटते का मी काय म्हणतो ते. इथून पुढे येणाऱ्या परीक्षेसाठी मी अलर्ट करतोय, अशी वेळ येऊ देऊ नका. आयोगाच्या चुका आपल्या करिअरला इथं अंगलट येणाऱ्या आहेत. समजा आयोगाने आता सेकंड आन्सर नुसार उत्तर बदललेच नाहीत, चुकीचे तर चुकीचेच ठेवलेले, त्याच्या आधी पण अनुभव तसे आयोगाचे. तुम्ही म्हणाल का सर नाही तो प्रश्न आयोगाने चुकीचा दिला म्हणून माझा मार्क एका मार्काने रिझल्ट गेला, गेलं ना आयुष्य, 1 वर्ष आयुष्यपणाला लागलं ना. मग अशा प्रश्नांपर्यंत आपला कट ऑफ किंवा आपला आयुष्य येईपर्यंत त्याच्या आधीचे जे 10-12 प्रश्न आहेत ना, ते चांगले अभ्यास करा, तिथपर्यंत येऊ द्या. सगळेच्या सगळे प्रश्न डाऊटफुल टाकलेत का आयोगाने, 15 पैकी 5 प्रश्न डाऊटफुल असं केलंय का, एखादा दुसरा हा असतोच. कधी कधी तर एकही नाही, सगळं चांगलं देत आहे उत्तर, चांगली गोष्ट आहे. मग कधी असं वर्ष येतं की काहीतरी प्रॉब्लेम येतोच, त्याच वर्षी आपण त्याच्यावर सापडतो. ठीक आहे, चला. सो दिस इज ऑल अबाउट डाऊटफुल क्वेश्चन. भयानक विचित्र काहीतरी वाटलं असेल, अर्थात पॅटर्न फॉलो करा, म्हणजे कळेल तुम्हाला ही डेप्थ गरजेची आहे आणि काय काय प्रॉब्लेम्सला फेस करावं लागतं. मुळात एवढ्या सगळ्या गोष्टी, एवढी मेहनत घेऊन जर अशा आयोगाच्या चुकांमुळे आपण हा रिझल्ट गमावून बसू तर पश्चाताप येथून पुन्हा गजान वसक्यात होतो. म्हणून जेवढं शक्य तेवढं परफेक्शन आणा. जी इतर काही प्रश्न उरलेले आहेत त्याच्यात मात्र एकही उत्तर चुकता कामा नये आपल्याला, कारण ती तर बरोबर दिलीत नाही आयोगाने. राईट. सो ह्या 2 प्रश्नांची उत्तरं, बाकी इतरही काय आपण डिस्कस केलेले आहेत. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, आपले युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. आणि ह्या सगळ्या गोष्टी अलर्ट करण्यामागचा उद्देश काय आहे, तर येणाऱ्या परीक्षेला आपण तयार असलं पाहिजे. काय काय तिथं परीक्षेत होऊ शकतं, कशा पद्धतीनं कीवर्ड्स, काय उत्तर 2 येऊ शकतात, मग काय पॉसिबिलिटी असू शकते, ह्याच्या बाबतीत अवेअरनेस तरी निर्माण व्हावा, म्हणून हे सगळं घेण्याचं, खटाटोप करण्याचं काम आहे. चला, सो भेटूया परत पुढच्या एका व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.